सकाळी फिरायला चालू केले. केव्हापासून? आजपासून म्हटलं तरी चालते. मला इथे ब्लॉग बी पडला नाही, काही नाही. सकाळी फिरायला चालू केलं आहे. मस्तपैकी फिरून आता घराकडे चाललो आहे. तू म्हणणार आता घराकडे चाललो आहे म्हटलं, आणि ही आणि गाडी घेऊन कुठं? त्याला टाक्या म्हटलं, गाडीत त्याला नाही, काही नाही. मस्तपैकी जरा त्याला टाक्या म्हटलं, सकाळी बरोबर 6:45 वाजल्या. मस्तपैकी त्याला टाकणार, दुकान उघडा जायचं आहे. तर गाडीत त्याला नाही. त्याला नसलं की बॉम्बा होत्या म्हणून सकाळी कोणीही नाही रस्त्याला. वन ऑफ द बेस्ट सकाळी उठणारा मॅन इन मी म्हणून असं माझी फेमस आहे नाव. पेट्रोल पंपावाला इथं आता आपल्याला काय करायचं आहे भानगड, मोबाईल बंद ठेवावा लागणार. तर मोबाईल वापरू नका. तिने गुगल पे फोनपे करायला चालते तिथं, जे चालते तिने ऑनलाईन मोबाईल आपण वापरलं की स्पोर्ट बीट काय तर असा विषय होतो. चला, तेल टाकलं, सगळा विषय झाला. मस्तपैकी आपले आता रोजीरोटी बघूया. आलो आहे मी सलून बशात. कुलूप काढलं, मस्तपैकी दुकान उघडले. आता काय करूया, झाडलोट, ZLOT, झाडलोट करूया. काल तसंच टाकून गेलो तो. झाडलोटीकडे बघूया जरा. हे आपलं सलून छोटंसं सुरुवात चांगली करूया. सकाळी झाडलोट करून अगरबत्ती लावत नाही, बायकोन ओरडत्या. त्यामुळं अगरबत्ती लावायची, झाडलोट करायची. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण टकाटक दिसलं पाहिजे. त्यामुळे जरा पहिला भांग पाडतो. घामांतर घायला आलो आहे, आंघोळ करून आलो आहे. तसंच उबाळ पाण्यानं घाम फुटायला लागला आहे बघा. सगळ्यात तोंडावर काळं मीठ झालं आहे. तर सगळ्यात पहिला आपला नट्टापट्टा करूया. पावडर जरा लावतो गरगरीत. म्हणजे कसा विषय होतो आहे, काय दिसतोय देखणा म्हणून का नाही पालती पडतील कस्टमर, असं माझी श्रद्धा आहे त्याच्यावर. म्हणून मीच पहिला देखणा दिसतो. पावडर पुसतो मस्तपैकी आणि कामाला सुरुवात करूया. तर कामात सुरुवात चांगली झाली. ह्यो आमचा दोस्त समीर मुजावर. समीर आला, मला म्हटलं, अभि केस कापायचे आहेत. किती दिवस झाले ठेवलं आहे बघा, माझ्याशिवाय केस कापत नाही हो, ह्याला माझ्याशिवाय पसंत पडत नाही. चला म्हटलं केस कापूया. सुरुवात तर चांगली केली. चर्चा चालू होती हो, ते सांगाल ह्यात जरा जास्त पैसे मिळतील, त्यात जरा जास्त पैसे मिळतील, काहीतरी व्यवसाय करूया, काहीतरी धंदा करूया, म्हणजे चर्चा चालली होती. पण त्याच्याकडे पण थोडी रक्कम कमी आहे, माझ्याकडे बी थोडी रक्कम कमी आहे. झालं तोवर अक्षय कदम आला. मग अक्षय कदमच्याने घेतलं. बघूया, आमची थोरले बंधुराजे, विनायक मोरे, पाटील मामा, आम्ही तिघंजण. मग असंच इलेक्शन कोण येणार कोण नाही बोबा म्हणून पॉज केले आवाज. का तर चर्चा चालू होती रिसेंटली, कोण येणार, तू मतदान कोणाला दिला आहेस, 300 आल्या 200 आलं. लय हसून गाईला आलो. आम्ही तसं काय केलं नाही म्हणताना ऐकना युंदानं धरला बरोबर गच्च्यातच. युंदा ऐकनाच. आत्ता ही कोण आहे माहिती आहे का, कृष्णाचं पोरगं विराज. हे पोरगं अजिबात ऐकना, रडतंय लय हो. त्यामुळे ह्या दोघांनी म्हटलं, माझ्या पगारातलं तुम्हाला दोघांनी देतो 70, म्हटलं तुम्ही 20 घ्या म्हटलं, कर प्लीज माझ्यासाठी दोघंजण या म्हटलं. दोघांनी धरलं राव त्या पोरग्याला. दोघांनी धरून केस कापले. काय करायचं सांगा. झालं सोडा, रडतंय लय. तुम्हाला पटणार नाही, 2 दिवसाला रडायला केस कापायची म्हणून. म्हणजे शनिवारी केस कापायची असली की तो जवळजवळ म्हणजे 2 दिवस आधी, म्हणजे बुधवारी चालू करतोय रडायला. बघा ये काय करायचं सांगा. आता पाटील मामा, मी आणि धनाजी 70 रुपयासाठी तिघांनी काम केलं. आता काय करायचं, ह्याला रेषा मारून पाहिजेत. दोन रेषा मारलं गरगरीत. आता धनाजी आणि पाटील मामा दोघांनी घेऊन मी आलो आहे घराकडे. का तर घरात 1-2 व्हिडिओ शूटिंग करायचं होतं. त्याच्यानी म्हटलं घराकडे चला. झालं आता धनाजीला सोडायला जायचं आहे. आता आला शिवत्या काय म्हणला आहे मला, माझं काय तर नाव घे, मला व्हिडिओत घे आणि काय तर सांग. मी म्हटलं ट्रॉफिकचा आवाज बघ, सगळा आवाज बघ. म्हणून मी पॉज आवाज केला आणि सांगायला लागलं त्याला, मी 4 व्हीलरमधनं आम्ही चालवतो वारणेला. किसन्या म्हटलं वारणेला जायचं, दोघांची भांडणं. 50चं तेल टाकलं तरी माझी गाडी जात्या म्हटला. माझ्या गाडीबद्दल काय बोलू नकोस म्हटला. 50चं तेल जरी टाकलं 4 व्हीलर उठत्या म्हटलं माझ्या जाग्यावरनं. त्यानं झालं लागू नकोस. दोघांचं वांधं. शेवटी गाडी काढली. माझं काय हो, मी मागं बसणार आहे. त्याला टाकू देत नाही तर मनगटाव त्याला टाकू देत. आपला काय संबंध आहे. संपला विषय. जाऊया चला वारणेला जाऊया इथून पुढचं. धन्यवाद.